सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसतोय. मुंबईतील मराठा समाजाचा मोर्चा, त्यानंतर ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवा मोर्चा आणि आता बंजारा समाजही रस्त्यावर उतरलाय. जालना आणि बीडमध्ये बंजारा समाजाने मोठे मोर्चे काढून एसटी आरक्षणाची जुनी मागणी जोरात केली. या आंदोलनाला अनेक आमदार खासदारांनी भेटी देऊन पाठिंबा जाहीर केला. आमदार धनंजय मुंडे यांनी स्वतः मोर्चात हजेरी लावली. पण बंजारा समाजाची ही मागणी नवीन आहे. यामागे अर्धशतकाहून जुना इतिहास दडलेला आहे. तो पाहू या व्हिडिओमधनं. बंजारा समाजाचे नेमके म्हणणे काय आहे? मराठा समाजाला जर हैदराबाद गॅजेटच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत असाल तर त्याच गॅजेटच्या आधारे बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीमध्ये प्रविष्ट करा, म्हणजेच एसटी प्रवर्गात समाविष्ट करा. मोर्चे, घोषणाबाजी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा यामुळे आंदोलनाला चांगलाच जोर मिळत आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बंजारा आणि धनगर समाजाने देशव्यापी आंदोलन केले होते. मागणी होती अनुसूचित जातीऐवजी अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करा. त्या काळी संसदेत विधेयक आणण्यात आले. हे विधेयक बंजारा समाजाला आदिवासी दर्जा देण्यासाठी संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. समितीने गावोगावी दौरे करून अभ्यास केला आणि अहवालात म्हटलं, बंजारा समाजाला आदिवासी दर्जा देण्यात काही हरकत नाही. पण जेव्हा विधेयक चर्चेसाठी संसदेत येणार त्याच्या आदल्या दिवशी 42 खासदारांचं शिष्टमंडळ इंदिरा गांधींना भेटलं. या विधेयकाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आणि त्यानंतर हे विधेयक मागे घेण्यात आलं. त्यामुळे बंजारा समाज आणि धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश होण्याचं स्वप्न त्या काळी अपूर्णच राहिलं. त्यानंतर अनेक वर्ष बंजारा समाजाने ही मागणी अधूनमधून मांडली. कधी ठराव, कधी लहान मोठे मोर्चे, पण प्रश्न प्रलंबितच राहिला. लोकप्रतिनिधींकडूनही काहीतरी आश्वासनं मिळाली, पण ठोस पावलं उचलली गेली नाहीत. समाजाचा मोठा भाग ग्रामीण भागात राहतो, शिक्षण आणि नोकरीत मागे आहे. आरक्षण मिळालं तर पुढं जाता येईल अशी भावना समाजात प्रबळ आहे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मराठा समाजाने हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आरक्षणाची मागणी केल्यावर बंजारा समाजानेही तेच गॅजेट दाखवत आपली जुनी मागणी पुढं केली आहे. जालना आणि बीडमधील मोर्चांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आंदोलनात महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसला. धनंजय मुंडे यांसारखे आमदार थेट आंदोलनात गेले, तर इतर अनेक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बंजारा समाजाला केवळ समाजाचा नाही तर राजकीय बळही मिळू लागलं आहे. बंजारा समाजाची मागणी 50 वर्षांपासून प्रलंबित आहे. संयुक्त समितीचा अहवाल सकारात्मक असूनही राजकीय विरोधामुळे ही मागणी अधांतरित राहिली. आज पुन्हा आंदोलन तीव्र होत आहे. लोकप्रतिनिधींचा प्रतिसादही दिसत आहे आणि आरक्षणाच्या राजकारणात हा मुद्दा अधिक तापताना दिसणार ही शंका नाही. आता पाहावं लागेल की सरकार या मागणीवर काय भूमिका घेतो.